नमस्कार. आपण आज मनाच्या श्लोकातला चौथा श्लोक बघणार आहोत. आपल्या रोजच्या जीवनाच्या वागण्यामध्ये सुद्धा आपल्याला मनाच्या वरती जे आपण ह्या मनाच्या श्लोकाचा जो अभ्यास करत आहोत त्याचं आपल्याला निश्चितच आत्मनिरीक्षण केलं की आपल्या लक्षात येईल की आपण खरोखरच समर्थांनी कृती चांगले विचार देऊन ठेवलेले आहेत आणि आतापर्यंत आपण त्याचा कधीच विचार केला नव्हता आणि ते खरोखरच असे विचार आहेत की मनावरती केलेला प्रयोग येतो. आणि म्हणून आपण म्हटलं मगाशी की त्यांनी खूप आत्मज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, अध्यात्मातनं आत्मज्ञानाचा अभ्यास केलेला आहे समर्थांनी. म्हणून ते आता सांगतायत आपल्याला की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. यामध्ये त्यांनी सांगितले की पापबुद्धी म्हणजे मना वासना दुष्ट कामा नको आणि पापबुद्धी. आता वासना ह्याचा अर्थच काय आहे की वासना म्हणजे आपल्याला आवडत्या वस्तूची इच्छा होणं, त्याला वासना म्हणतात. म्हणून हे माझ्या मनाला समजवायचे की माझ्या मनामध्ये कधी अशी वासना निर्माण होऊ नको देऊस आणि पापबुद्धी तर मुळीच नको. स्वधर्म आणि नीती सोडण्याची कधी सोडू देऊ नकोस, असे मला सांभाळ तू. माझ्या अंतरामध्ये नेहमी चांगलेच विचारांचं संचन होऊ देत. देहासक्ती पुढे स्वतःचं हित साधण्यासाठी दुसऱ्याचे जे घातपात करतात त्याला पापवृत्ती म्हणतात. स्वतःचं हित करण्याकरता दुसऱ्याला द्वेष देणं, दुःख देणं किंवा त्याचा नायनाट करणं त्याला पाप म्हणतात. म्हणून वाईट विचारांचा मला त्याग करायचाच आहे, हे मला समजायचं आहे. नुसते वाईट हेच नाही तर विचार सुद्धा माझ्या मनात येता उपयोगी नाही. म्हणून मला नेहमी भगवंता तुझाच ब्रह्माचाच विचार यावा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मना धर्मता नीती सोडू नको. मला कधी म्हणजे माझा जो धर्म आहे स्वधर्म तो मला कधी नीती सोडून देऊ नकोस. म्हणजे लोकांशी वाईट वागण्यासाठी मला माझ्या आजूबाजूला वातावरण सुद्धा निर्माण करू नकोस. धर्म आणि मी नीती कधी सोडणार नाही, यासाठी मी स्वतः आत्मनिरीक्षण करेन. म्हणून त्यांनी सांगितले समर्थांनी की तुम्ही कधी पण आत्मनिरीक्षण करा. म्हणजे त्याच्यात त्यांनी आपल्याला एक खूप छान उदाहरण दिलेलं आहे की अगोदर आधी विषयासक्ती निर्माण होते आणि त्याच्यातून अशुभ कार्य आपल्या हातून होतं आणि तेच खरं पाप आहे. म्हणून तीच पापबुद्धी आहे. आणि म्हणून पाप ही संकल्पाची प्रवृत्ती आहे. पाप म्हणजे वाईट वृत्ती करण्याची संकल्प होता पहिल्यांदी आणि मग नंतर ती वृत्तीमध्ये उतरलं होतं. तर पापबुद्धीने जे प्राप्त झालेले धन आहे किंवा जो काळ आहे तो किती काही झालं तरी माणसाचा टिकत नाही. आणि म्हणून सद्गुणांचे जे संवर्धन आहे तेच खरं टिकतं. म्हणजे आता स्पर्धा असेल, द्वेष असेल त्याची काही गरजच नाही ना. तसं बघायला गेलं तर आता आपण रावण, कंस यांचं आता काय शिल्लक राहिलेलं आहे. तर त्यांनी पापबुद्धी केली तर तसंच आपल्या स्वामी विवेकानंदांचं बघा, मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी धर्म परिषदेमध्ये सहभाग घेतला आणि इतके विचार छान मांडले. म्हणजे हे टिकून राहिलं आणि ते टिकून राहिलं नाही कारण ते विचार पापबुद्धीचे होते. म्हणून आपल्याभोवती शत्रू निर्माण होऊच नयेत, हे मला असंच तू सद्बुद्धी दे. नंतर महाभारतामधलं आपण समर्थांनी आपलं उदाहरण दिलेलं आहे की त्यांनी काय केलं होतं की आपल्या पुत्रांना सतत त्यांनी सत्ता स्पर्धा शिकवली होती धृतराष्ट्रीने. आणि म्हणून या उलट युधिष्ठिर होता, त्याने काय केलं होतं सगळ्यांशी त्यांनी तो प्रेमाने वागत असे आणि म्हणून तो सम्राट बनला. किती बघा फरक किती विचारांचा आहे पहा. म्हणून अंतरी सार विचार राहो. प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करायचं आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा आत्मनिरीक्षण करणाऱ्याला स्वाध्याय यज्ञ म्हटलेला आहे. ज्याने आपलं आत्मनिरीक्षण केलं तो सदाचार आणि नैतिक मूल्य हे भारतीय संस्कृतीने यांना खूप महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला पण असंच आहे की आपलं इतर विषयांकडे मन खेचून जाऊ नये. तर आपल्याला फक्त काय असावं याचा अभ्यास करायचा अंतर्मुख होण्याकरता. त्या अभ्यासाशिवाय होणार नाही. म्हणून तुलसीदासांना सुद्धा त्यांनी तुलसीदासाचं पण एक उदाहरण देऊन सांगितले आपल्याला की रत्नावतीने किती त्यांच्या पत्नीने त्यांना किती समजून सांगितलं होतं की तुम्ही माझ्यामध्ये इतके आसक्त व्हाल त्याच्यापेक्षा तुम्ही जर परमेश्वरामध्ये आसक्त झालात
तर तुमची ही सगळी वासना जी आहे इतर ती सगळी तुमची नष्ट होईल आणि तुम्हाला भगवत पद प्राप्त होईल. असं रत्नावलीने आपल्या पतीला तुळशीदासांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःचं आत्मनिरीक्षण केलं आणि नंतर ते देवाच्या मार्गाला लागले. म्हणजे किती जरुरी आहे आत्मनिरीक्षण करणं, की आपण काय करत आहोत आणि आपल्याला काय करायला पाहिजे आहे याचं आत्मनिरीक्षण होण्यासाठी गीतेमध्ये आपल्याला स्वाध्याय यज्ञ दिलेला आहे. तेवढा करता आपण जर अभ्यास केला तर आपल्या ते लक्षात येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की समर्थ आपल्याला उदाहरण आणखीन एक दोन सांगतात की विदुर आहेत, तर ते विदुरांनी काय केलं, ते इतकं सगळं पापकर्म रोज बघत होते. धृतराष्ट्र मुलांना कसं कसं हे करत होता किंवा दुर्योधन कसा वागत होता, हे सगळं विदुर अनेक वेळा युद्धाच्या अगोदर पण विदुर आणि धृतराष्ट्राला खूप गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत की युद्ध नको म्हणून आणि त्यात कसा आपला सगळ्यांचा नाश होणार आहे. पण युधिष्ठिराच्या कधीच हे लक्षात आलं नाही आणि म्हणून युद्ध आता हे निश्चित आहे आणि युद्धामध्ये आपल्या धृतराष्ट्राचे सगळे पुत्र मारले जाणार आहे, त्याला चांगलं माहिती होतं. म्हणून युधिष्ठिर स्वतः याच्यापासून त्यांनी स्वतःचं आत्मनिरीक्षण करून ते तीर्थयात्रेला निघून गेले. आणि म्हणून सदाचार त्यांनी सांभाळला आहे, सद्वृत्ती त्यांनी सांभाळली आहे. आजूबाजूला पापी किती वातावरण असलं तरी त्याच्यातनं ते बाहेर पडलेले आहेत. याचं कारण त्यांनी आत्मनिरीक्षण केलं आणि धर्म आणि नीती त्यांनी सांभाळून ठेवली. विदुरांसारखं उदाहरण समर्थ म्हणतात तुम्हाला कुठेही जगात मिळणार नाही. कारण तसं बघायला गेलं तर महाभारतामध्ये किती त्यांचा महत्वाचा पार्ट होता, पण तरी देखील त्यांनी हे सगळं डोळ्यांनी बघायला पण नको आणि कानाने ऐकायला पण नको. म्हणतात ना, कानाने ऐकावं तर चांगलं ऐकावं, डोळ्यांनी पाहावं तर चांगलं पाहावं. त्यापेक्षा युद्धामध्ये काय परिणाम होणार आहेत हे बघण्यापेक्षा ते स्वतः तीर्थयात्रेला निघून गेले. असं समर्थांना सांगायचं की तुमच्या मनाला तुम्ही सांभाळा, मनाला शिकवा, मनावरती तुमचं आत्मनिरीक्षण असू द्या. अशा बारीक बारीक छोट्या